महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि सर्वसामान्यांच्या कष्टकऱ्यांच्या संदर्भाने आपलं चिंतन अनेक संतांनी या ठिकाणी मांडलेलं आहे। दिवाळीचा सण म्हटल्यानंतर सर्वत्र झगमगाट असतो आणि अशा झगमगाटामध्ये गरिबांचा कष्टकऱ्यांचा विसर आपल्याला पडू नये यासाठी संत तुकडोजी महाराजांनी दिवाळीच्या संदर्भाने आपलं चिंतन मांडलेलं आहे। पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुकडोजी महाराजांचं चिंतन। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। दिवाळी म्हटल्यानंतर आपण पाहतो की सणांचा राजा म्हणून दिवाळीकडे पाहतो आणि सर्वत्र झगमगाट सुरू असतो। सगळीकडे दिव्यांनी रोषणाई झालेली असते आणि सर्वत्र खमंग खाण्याचा पासून ते अगदी सर्वच कपड्यापर्यंत नवीन खरेदी करण्यापर्यंत आपण जगत असतो। आणि या संदर्भाने मग संत तुकडोजी महाराज नेमकं चिंतन काय मांडतात? तात्विक चिंतन करत असताना तुकाराम महाराजाप्रमाणेच संत तुकडोजी महाराज देखील ग्रामीण भागातल्या कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, श्रमिकाच्या विचाराने दिवाळीच्या संदर्भाने आपलं चिंतन मांडतात। आणि मग हे चिंतन मांडत असताना तुकडोजी महाराज काय म्हणतात? आपण पाहतो की दिवाळीमध्ये महाराजांचं म्हणणं असं आहे की दिवाळीमध्ये मोजमजा करणारा श्रीमंत वर्ग आहे आणि दुसरीकडे कष्टकरी असा गरीब वर्ग आहे। आणि मग श्रीमंत आणि गरीब या दोघांचा विचार करायला गेलं तर ते गावाचा संदर्भ देताना म्हणतात, गावामध्ये श्रीमंत लोक दिवाळी साजरी करतात, त्यांच्या घरासमोर खरं तर दिव्यांची रोषणाई लागलेली असते आणि सर्वत्र झगमगाट असतो, मौज मजा असते। आणि मौज मजा म्हणून जर आपण दिवाळीकडे पाहणार असाल तर तुकडोजी महाराजांचं चिंतन खरं तर आपण पाहणं आणि ऐकणं फार महत्वाचं आहे। तुकडोजी महाराज असं म्हणतात की श्रीमंत लोकांनी या गोरगरिबाकडे, कष्टकऱ्याकडे आपण पाहिलं पाहिजे, गावात फिरून पाहिलं पाहिजे की कर्ज काढून सण साजरा करणारे लोकांच्या बाबतीत देखील तुकडोजी महाराज नाराजी व्यक्त करतात। आपलं तात्विक चिंतन मांडताना तुकडोजी महाराजांना असं वाटतं की कर्ज काढून कुठलेही सण साजरे करू नये, कारण कर्ज काढून सण साजरा केल्यानंतर वर्षभर त्या कर्जामध्ये डुबलेला हा माणूस खरं तर चिंतेत असतो आणि या चिंतेमधून त्या दुःखी होत असतो। आणि म्हणून अशी दिवाळी साजरी करत असताना, कर्ज काढून दिवाळी साजरी करत असताना दुःखी होण्यापेक्षा खरं तर थांबलं पाहिजे। आणि मग हे चिंतन मांडत असताना तुकडोजी महाराज म्हणतात की तुम्ही गावात जाऊन पहा, श्रीमंत लोकांनी गावात फिरून पाहायचं की आपल्या गावामध्ये कोणी असा आहे का की जो दिवाळीच्या सणाच्या दिवशी देखील भुकेला आहे किंवा गरीब आहे, त्याच्याकडे दिवाळीच्या सणानिमित्त खायला काही नाही, अशा लोकांची दिवाळी या श्रीमंत लोकांनी साजरी केली पाहिजे। धर्मबाह्य वर्तन ज्यांनी दिवाळी साजरी केली नाही, ज्यांनी लक्ष्मीपूजन केलं नाही केलं म्हणजे धर्मबाह्य वर्तन आहे असं आपल्याला वाटत असलं तरी तुकडोजी महाराज या संदर्भाने म्हणतात की ते धर्मबाह्य वर्तन नाही। इतरांची दिवाळी किती साजरी झाली पाहिजे याचा देखील विचार केला पाहिजे। आणि मग इतरांची कॉपी करण्यामध्ये आपण दुःखी होतो असं तुकडोजी महाराजांना वाटतं आणि म्हणून ते श्रीमंत आणि गरीब या दोघांच्या दिवाळीमधला फरक सांगतात आणि तो सल्ला देखील श्रीमंत व्यक्तीला किंवा श्रीमंत समुदायाला देतात। गावामध्ये फिरून आपण पाहायचं कोणी गरीब भुकेला आहे का, अशा भुकेल्याला जर आपण अन्न दिलं आणि दुसरीकडे सांगतात की जे भुकेले आहेत, ज्यांच्याकडे पैसा नाही, जे गरीब आहेत, त्यांनी कर्ज काढून कुठलाही सण उत्सव साजरा करू नये, कारण हे कर्ज काढून दुःखी होण्यापेक्षा न केलेला बरा असंही त्यांना वाटतं। हे धर्मबाह्य वर्तन समाज म्हणत असतो, परंतु संत तुकडोजी महाराजांचं चिंतन मात्र या गोष्टीला कुठेतरी आपल्याला विचार करायला होतं की कर्ज काढून आपण खरं तर सण साजरा करू नये। ते श्रीमंतांना पुढे सल्ला देतात की गावामध्ये आपण पाहिलं पाहिजे की दिवाळीच्या दिवशी किंवा सणाच्या दिवशी खरं तर गरीब कष्टकरी ज्यांना खायला अन्न नाही किंवा जे अगदी गरीब लोक आहेत, अशा लोकांना श्रीमंत लोकांनी त्यांना भोजन दिलं पाहिजे, त्यांना गाव जेवण दिलं पाहिजे, लोक उपाशी नाही मेली पाहिजे। म्हणजे आपल्याला थोडक्यात असं सांगता येतं की तुकडोजी महाराजांचं दिवाळीच्या संदर्भाने केलेलं चिंतन खरं तर तात्विक चिंतन आपण जेव्हा याला म्हणू, हे तात्विक चिंतन खरं तर विज्ञानवादाकडे घेऊन जातं आणि कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना, मजुरांना, गरिबांना कर्जमुक्त होण्यासाठी खरं तर ते जीवन जगण्याचा सल्ला देतं। पुढे आपण पाहतो की श्रीमंत मुठभर लोक आहेत आणि सुभर लोक गरीब आहेत, या सुभर लोकांची दिवाळी साजरी होण्यासाठी श्रीमंतांनी पुढाकार घ्यावा, त्यांची दिवाळी गोड करावी असं तुकडोजी महाराजांना वाटतं। खरं तर आपण पाहतोय की माणसाच्या जगण्याचं चिंतन, जगण्याचा संदर्भ जेव्हा आपण पाहतो, इथलं जगणं, इथल्या गरिबांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांच्या जगण्याचं चिंतन संबंध साहित्यिकांनी आणि संबंध संत साहित्यामध्ये आलेले दिसून येतं। तुकडोजी महाराज ग्रामगीतेच्या माध्यमातून आणि ग्रामीण लोकांचा विकास करत असताना कर्जापासून कसं दूर राहावं, या सणाच्या निमित्तानं कसं कर्ज काढू नये असंही ते चिंतन मांडतात, असाही तो सल्ला देतात। खरं तर तुकडोजी महाराजांच्या या विचारानंतर एवढंच म्हणावं असं वाटतं, बाहेर आहे झगमगाट, उजळलाय सारा गाव, बाहेर आहे झगमगाट, उजळलाय सारा गाव,
आणि आतल्या अंधाराचं काय तिथे एक दिवा लाव, आतल्या अंधाराचं काय तिथे एक दिवा लाव. आतल्या अंधारात दिवा लावण्याचं काम आणि आतून बाहेरून प्रकाशमय होण्याचं काम, आतून बाहेरून ज्ञानमय होण्याचं काम खरं तर संत साहित्याच्या माध्यमातून आणि तुकडोजी महाराजांच्या विचारातून माणसाला सल्ला देतं, माणसाला जगायला शिकवतं. मग या दिवाळीच्या निमित्ताने तुकडोजी महाराजांचा विचार आपण लक्षात घेऊन इथला कष्टकरी गरीब आणि खाली असलेल्याला वर घेण्याचं कार्य आपण सर्व नक्कीच या दिवाळीच्या निमित्तानं कराल असा आशावाद व्यक्त करतो आणि तुकडोजी महाराजांना अभिवादन करतो. धन्यवाद. हॅपी दिवाळी.